भव्य असे स्टेडियम रोहिदास म्हात्रे यांचं आगमन झालेलं त्यांचं देखील हार्दिक स्वागत। एक भव्य असं स्टेडियम खरोखरच एक आनंद सर्व खेळाडूंना या मैदानामध्ये खेळणारा मिळणार आहे। तसेच माजी शाखा प्रमुख हरेश्वर म्हात्रे हे या व्यासपीठात त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचाही रणजित म्हात्रे यांच्या हातून त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे। हरेश्वर म्हात्रे माझे शाखा प्रमुख यांना रणजित म्हात्रे यांच्या हातून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे। तसे ओवल्या संघाचे संघनायक चंद्रशेखर ओवळेकर यांनी देखील व्यासपीठावर जायचं आहे। हरेश्वर म्हात्रे यांना पुष्पगुच्छ देऊन रणजित म्हात्रे यांच्या त्यांचा सत्कार केला जातो। धन्यवाद। सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार केला जातो। 120 संघातर्फे चांगलं आयोजन या ठिकाणी करण्यात आले। तसे ओवळ्याचे कर्णधार चंद्रशेखर ओवळेकर यांना देखील पुष्पगुच्छ यवन पाटील यांच्या हातून देऊन त्यांचा सत्कार केला जातोय। धन्यवाद। चला अजय केन यांच्याकडे इशारतो सामन्याला सुरुवात। पहिले स्ट्राईक घेतात ते जयेंद्र ठाकूर। प्रफुल पहिलं षटक प्रफुल हातात आहेत। जुचंद्र संघाकडनं 5 षटकांचा सामना पॉवर प्ले आहे। पहिलं षटक ओ यावे कव्हरमध्ये शॉट मारलेला जयेंद्र ठाकूर आणि एका धावेनं आपलं संघाचं आणि स्वतःचं खातं उघडलेलं आहे। आता स्ट्राईकवर ते मिलिंद। या ठिकाणी आपण पहिली मॅच पाहिली अप्रतिम 2 ते 3-4 षटकार जबरदस्त इथं बघायला मिळाले। पुन्हा कव्हरमध्ये सुरेख शॉट मारला। शतरक्षक आहे खाली परंतु एक चांगलं शतरक्षण झालं आणि तितकीच चांगली फेकी आलेली बघायचं धोका होतोय की पण नाही आहे। सही चांगलं रनिंग बिटवीन विकेट दोघांमध्ये झालं आणि 2 धावा पूर्ण केल्या। 2 धावेनं मिलिंद यांनी आपलं स्वतःचं खातं उघडलं आणि संघाची धाव संख्या झाली ती 3 धावा झालेल्या आहेत। पहिलं षटक हे पॉवर प्लेचं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त धावा करणं फार गरजेचं आहे जैसा संघाला। हो यावेळी फिरून मारण्याचा प्रयत्न चेंडू थोडा टर्न झालेला आणि सर यष्टिरक्षक कव्हर करतात। निर्धाव धावतो चेंडू एकही धाव नाही आहे। आतापर्यंत धाव संख्या 3 आहे। पहिलं षटक मैदानात चालू आहे। पुन्हा फिरून खरोखर सुंदर अशी गोलंदाजी येते प्रफुल यांच्याकडनं। टप्पा पडल्यानंतर टर्न होऊन सर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये मिलिंद यांच्या बॅटला काही चेंडू लागत नाही। अशा प्रकारे लागोपाठ 2 चेंडू निर्धाव गेलेले। धाव संख्या स्थिर आहे। पॉवर प्लेचं षटक आहे। तुम्हाला जास्तीत जास्त धावा करणं फार गरजेचं आहे या पहिल्या षटकामध्ये परंतु तशी काही परिस्थिती बघायला मिळत नाही। आतापर्यंत फक्त 3 धावा आलेल्या आहेत। ओ या होईल एक साईडला सुरेख शॉट मारला। हा नक्कीच चेंडू बघा चौकारी काय तिथं प्रेक्षक तिथं प्रशांत पाटील यांच्याकडे इशारा आलेला आहे। षटकार आहे हा। पहिल्या षटकाराची नोंद झालेली आहे। मिलिंद यांच्या मी म्हटलं की पॉवर प्लेचं षटकार तुम्हाला जास्त धावा करणं गरजेचं आहे। धन्यवाद डीजे। पहिला षटकार पडलेला धाव संख्या झालेली ती 9। दुसरा फटका बघायचा या ठिकाणी शतरक्षक जवळपास नाही आहे। आणखी एका षटकाराची मी माहिलं की या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गरजेचं करायचं आहे असं मिलिंदने आता लागोपाठ 2 षटकार मारले। या 2 षटकाने संघाची धाव संख्या झाली ती 15 धावा होत आहेत। पहिलं षटक संपलेलं आहे। धन्यवाद डीजे। सुनील नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक टाकण्याचं सुनील झालं। पहिलं षटक संपलेलं तब्बल धावा झाल्या त्या 15। स्वप्नील गोलंदाजी करण्यासाठी आलेत। वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं स्वप्नील।
पहिलं षटक संपलेलं आहे. तब्बल 15 धावा, एक चांगली सुरुवात दहिसर संघाकडनं झाल्या असं म्हणायला हरकत नाही. मिलिंद आणि शेवटच्या दोन चेंडूवरती लागोपाठ 2 षटकार मारलेले आहेत. पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या आणि शेवटच्या 2 चेंडूवरती त्या 12 धावा कुठल्या आहेत. अशा प्रकारे पहिलं षटक संपलेलं आहे पॉवर प्लेचं आणि धावा आल्या त्या 15. आता स्वप्नील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. बघायचं स्वप्नील कशा प्रकारे षटक हातात येते. हे संपूर्ण मैदान ओपन आहे, कुठेही मारला तरी तुम्हाला चौकार षटकार मिळू शकतोय. फलंदाजी करणं योग्य आहे, त्यानं चांगलं आहे. तुम्हाला बघाय आता पुन्हा स्ट्राईकवर जयेंद्र ठाकूर. ओ यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इष्टरक्षक मागे बघायचं. इष्टरक्षक तिथं इष्टरक्षक जरा त्यांना पायाचा प्रॉब्लेम आहे. प्रयत्न केला परंतु चेंडू काही त्यांना झेल घेता आलेला नाही आहे. इथं धोका होऊ शकतो. बघायचं आहे नाही आहे. जर चेंडू लावला असता किंवा तिकडनं थ्रो केला असता तर नक्कीच रनआउटच्या रूपाने जयेंद्रची विकेट गेली असती, परंतु त्याने विचार केला नाही आहे आणि अशा प्रकारे 1 धाव मिळते. 1 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 16 धावा. बरेचसे मान्यवर मंडळी पुन्हा कट केलेला आहे. पॉईंटमध्ये 1 धाव पूर्ण केले. शतरक्षक तिथे येतोय. चांगलं शतरक्षण स्वतः चेंडू घेऊन जातात. अशा प्रकारे 1च धावेचे समाधान मानावं लागलेलं आहे. या व्यासपीठावर बरीचसे मान्यवर मंडळी एकसर गावातील तसेच पाहुणे मंडळी तर उपस्थित, त्यांच्या सर्वांचे मी पुन्हा मनपूर्वक आभार मानतो. हे स्टेडियम कमलाकर पाटील, प्रमोद पाटील आणि पाटील कुटुंबियाकडनं हे आम्हाला स्टेडियम उपलब्ध झालेलं आहे. त्यांच्या मी मनपूर्वक आभार मानतो. चांगलं आयोजन एकसर बी संघातर्फे. हे चांगलं मैदान आपल्याला बघायला मिळतंय. संध्याकाळी या मैदानात चांगली हवा सुटते. यावेळी अप्रतिम चांगली गोलंदाजी स्वप्नील यांच्याकडनं. ते पहिलं षटक आपलं फार मागडं पडलेलं आहे, त्याची भरून काढतायत ते स्वप्नील. यावेळी चेंडू टप्पा पडल्यानंतर भरपूर उजव्याच्या बाहेर निघून जातो. पंच अजय केनी हे ते वाईट घोषित करता. एक अवांतर धाव आहे. त्या अवांतर धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते. ते 18 धावा होत आहेत. यावेळी फिरून मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे जोरदार अपील परंतु पंचांडू फेटाळून लावल्यानं अशा प्रकारे लेग बायच्या रूपानं 1 धाव मिळते आणि या 1 धावेनं संघाची धावसंख्या थोडी पुढे सरकते. ती 19 धावा होत आहेत. यावे मोठा फटका. चेंडू बघा हवेमध्ये आहे आणि त्याच्याकडे शतरक्षक गोलंदाज आणि पहिला धक्का बसतो. मिलिंद यांच्या रूपाने चांगली फलंदाजी करत होते आणि अशा प्रकारे पहिला गडी बाद होतो. दहिसर संघाचा धाव संख्या आहे ती 19. एक चांगला झेल टिपलेला आहे. आता नवीन फलंदाज त्यांची जागा घेण्यासाठी संजय ठाकूर या मैदानामध्ये जात आहेत. संजय ठाकूर आणि जयेंद्र ठाकूर दोघेही बंधू आहेत मैदानामध्ये. आता बघायचं आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतात, किती मोठी पार्टनरशिप करतात ते बघायचं आपल्याला. 2 षटकांचा खेळ संपलेला. धावसंख्या झालेली आहे 19. पहिलं षटक हाताळलं त्याच्यामध्ये 15 धावा आल्या होत्या आणि दुसरं षटक हाताळलं त्याच्यामध्ये 4 धावा आल्या. अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ संपलेला. धावसंख्या झालेली 19.
एक धाव. गोलंदाजी करण्यासाठी संजय पहिल्याच चेंडूवरती एक धाव देत आहेत. एका धावेनं संघाची धावसंख्या होते ती 20 धावा. अप्रतिम चांगला चेंडू, काही अंदाज आलेला नाही आहे. श्रेष्ठ शिक्षक कव्हर करतात. जयेंद्र ठाकूर मैदानामध्ये खेळत आहेत. ओ यावेळी जयेंद्र ठाकूरच्या बॅटमध्ये बघायचं चेंडू काही शतरक्षक आणि अशा प्रकारे जयेंद्र ठाकूर यांची बारी समाप्त होते. चांगला झेल टिपलेला आहे तिथं. आणखी एक गडी बाद होतो दहिसर संघाचा. आता नवीन फलंदाज खेळण्यासाठी यतीन मैदानात गेलेले आहेत. नवीन फलंदाज खेळण्यासाठी गेलेले आहेत. धावसंख्या 20, 2 गडी बाद. तिसरं षटक मैदान चालू आहे. ओ चांगली फेकी आली होती परंतु रनिंग विकेट चांगलं झालेलं आहे आणि इथं 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या वेळेचं बघायचं आहे. मायकांच्या बॅटनं एकदा पूर्ण केलेले चांगले शतरक्षण आले तिथे फेकी देखील परंतु तिथं कव्हर करता आलेलं नाही आहे. धावा पूर्ण केल्यात आरामात आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती आता 24 धावा होत आहेत. तिसरं षटक मैदानात चालू आहे. एक मोठ्या भागीदारीची गरज दहिसर संघाला ती बघायला मिळत नाही. समोर खेळत आहेत ते संजय, नॉन स्ट्राईकला ते मायकल. ओ यावेळी पुन्हा कव्हरमध्ये एक धाव पूर्ण केले. शतरक्षक तिथं आहेत खाली आणि शतरक्षक इथं चांगली फेकी केलेली आहे. चांगला कव्हर केलेला आहे चेंडू आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला. धावसंख्या झालेली आहे 25. असे उरलेल्या 12 चेंडूमध्ये तुम्हाला नक्कीच हाणामारी करावी लागेल. काही चांगली टार्गेट तुम्हाला करावं लागेल. बघायचं या 12 चेंडू किती धावा दहिसर संघ करतोय तो. आज दहिसर संघामध्ये एक कमी दिसते ती नंदा पाटील यांची कमी दिसते दहिसर संघाला. कारण आजचं मैदान आहे त्यांच्यासाठी बेनिफिट होतं. इथं डावकुरे फलंदाज होते परंतु ते नंदा आज नाही आहे. त्यांची मॅच चालू आहे कंपनीची त्यामुळे ते येऊ शकलेले नाही आहेत. आता नवीन गोलंदाजी करण्यासाठी कांचन एक उत्कृष्ट गोलंदाज जुचंदर संघाचे. आता बघायचं कांचन कशा प्रकारे षटक हाताळले जातात. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं षटक हाताळतात कांचन. एक नामवंत असे गोलंदाज जुज संघाचे आहेत. समोर स्ट्राईक आहे ते संजय आणि नॉन स्ट्राईकला ते मायकल. ओ यावेळी चेंडू पडल्यानंतर उजव्याच्या भरपूर बाहेर निघून गेलेला आहे आणि तो पंचांनी वाईट घोषित केला आहे अजय खेणी यांनी. आणि तो एक अवांतर धाव आहे. त्या अवांतर धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती 26 धावा होत आहेत. हो यावेळी पुन्हा कव्हरमध्ये जवळपास शतरक्षण एक धाव पूर्ण केले. बहुतेक एका धावेतील समाधान मानतात कारण मायकेल एक चांगले फलंदाज. त्याच्याकडनं अपेक्षाही दहिसर संघाला षटकार आणि चौकाराची पण तो अजूनही त्यांची चांगली बॅटिंग बघायला मिळत नाही. तरी देखील ते तयार आहेत क्रीजमध्ये. बघूया आता काय करतात ते. समोर गोलंदाजी करतात ते कांचन.
ओ यावेळी मोठा फटका मी म्हटलंय कांचे मायकलकडनं आणि तशा प्रकारे चौकारची नोंद झालाय मायकल जास्त वेळ मैदान राहणं गरजेचं आहे. अशा प्रकारे पहिल्या चौकारची नोंद मायकल यांच्या बॅटमधनं या चार केल्यानं अशा प्रकारे एक फलंदाजी करणं गरजेचं आहे. बघायचं आता आतापर्यंत धावसंख्या चौथं षटक मैदान चालू आहे. 31 धावा झालेल्या आहेत. चला वेळ वाया जास्त घालू नका, कारण तुम्हाला वारंवार सांगणं आम्हाला बरं वाटत नाही, पण प्रत्येकाने समजायला पाहिजे, कारण आपल्याला प्रत्येक सामना हा 5 षटकांचा खेळवायचा आहे. हो यावेळी पुन्हा मोठा पट्टा मारण्यात आला की चांगलं कमबॅक केलेलं आहे कांचन याने. चांगला चेंडू टाकला सर रेस्ट्रिक्शन कव्हर कसा निर्धाव जातो चेंडू. एकही धाव नाही आहे. धावसंख्या स्थिर आहे ती 31. चौथं षटक मैदानात चालू आहे. धावसंख्या 31. हो पुन्हा फिरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू काय आला त्याच्या बॅटला बघायचा आहे. बहुतेक हा चौकार मिळेल. चेंडू काय बघायचा पंचांचा निर्णय. पायच्या रूपानं चौकार मिळतो इथं. शिवसेना शाखा क्रमांक 10 पुरस्कृती आगरी कोळी सामाजिक संस्थेची स्पर्धा गावदेवी एकसर ब तर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे आणि पहिला सामना संपलेला आहे आणि दुसऱ्या सामन्याला तो सुरुवात झालेली आहे. आज 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. याच्यानंतर होणारा सामना आहे तो गोडदेव आणि मीरा या 2 संघामध्ये होणार आहे. हो यहाँ पे रिवर्स शॉट मारलेला आहे. बघायचे तर शतरक्षक चेंडू खाली आहे. जेल होतो की का आणि नाही आहे आणि षटकार अप्रतिम रिवर्स शॉट. मी म्हटलं की मायकल यांच्याकडे मोठी अपेक्षा आणि आणखी एक षटकाराची नोंद झालेली आहे. या षटकाराने धावसंख्या जबरदस्त पुढे सरकली. ती 35 धावा होत आहेत. माफ करा 41 धावा झालेल्या आहेत. गोडदेव आणि मीरा या 2 संघांनाही नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आम्ही टॉस बॉक्समध्ये यायचं. आता इनिंग संपल्यानंतर लगेच आपला नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. या 6 धावेनं झपाट्यानं धावसंख्या पुढे सरकते. 41 धावा झालेल्या 2 गडी बाद. पुन्हा तयार कांचन. ओ पुन्हा सुरेख शॉट. पुन्हा बघा चेंडू खाली. शतरक्षक आहे आणि यावेळी नक्की आणि षटकार. झेल टिपला होता पण त्याचा तोल गेला आणि चेंडू सरळ सीमारेषे बाहेर गेला जातोय आणि आणखी एक षटकाराची नोंद झाली. मी म्हटलं की मायकल जास्त मैदानात राहिला तर धावांचा पाऊस पाडू शकतो. अशापर्यंत आतापर्यंत त्याने 2 षटकाराने चौकार मारलेला आहे. खरोखर चांगली फलंदाजी. 6 धावेनं संघाची धावसंख्या 47 झालेली आहे. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 47. मग अशी 3 षटकामध्ये फार कमी धावसंख्या झाली होती, परंतु आता या षटक फार मागणं पडलेलं आहे. तब्बल धावा आलेल्या आहेत त्या 22 धावा आलेल्या आहेत. कांचन मोठा मार पडलेला आहे. 22 धावा दिल्या त्या 4थ्या षटकामध्ये. आता शेवटचं षटक टाकण्यासाठी आलेले ते राजेंद्र आलेत. शेवटचं षटक या इनिंग मधलं. आता बघायचं 6 चेंडूचा खेळ करायचा आहे. संजय आणि मायकल दोघेही जास्त वेळ मैदानात राहिले तर नक्कीच हे 6 चेंडू जर दोघांनी खेळून काढले तर नक्कीच 10 ते 15 धावा होऊ शकतील. बघूया काय होतं ते. आता 4 षटकाचा खेळ संपला म्हणजे जवळजवळ 11 धावांचा एव्हरेज. 11 धावांचा एव्हरेज झालेला आहे. 4 षटकामध्ये 47 धावा. चांगली सुरुवात इथं आणि चांगली धावसंख्या उभारलेली आहे. आता शेवटचे 6 चेंडू आहेत.
हो, पुन्हा कव्हरमध्ये सुरेख शॉट मारायचे. क्षेत्ररक्षकात एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरे घ्यायचा विचार नाही, कारण मायकलला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. खरोखर संजय यांचा चांगला डोक्यामध्ये विचार आहे, कारण आपण एक एक धाव करू, मायकलला जेवढा आपण स्ट्राईक देऊ तेवढा आपल्या संघाला फायदा होईल. समोर गोलंदाजी करण्यासाठी आलेले ते राजेंद्र. एका धावीने संघाची धावसंख्या 48 झालेली आहे. गडी बाद झाले ते 2. पुन्हा फिरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू तिथंच रॅक बघायचे. एक धाव पूर्ण केले दुसरी धाव घेण्यासाठी आणि चांगला रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेनं संघाची धावसंख्या 50 ऑफ झालेली धावसंख्या. मी म्हटलं की या महिन्यामध्ये 50च्या पुढेही धावसंख्या पाहिजे सामना जिंकायचा असेल तर, कारण मैदान संपूर्ण असं मोकळं आहे आणि प्रत्येक ज्या ठिकाणी जाईल चेंडू तुम्हाला चौकार षटकार मिळू शकतो. अशा प्रकारे हे 50 धावसंख्या पूर्ण. पुन्हा मोठा फटका बघायचा. आता क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू काय आणि झेल टिपला. अप्रतिम चांगला झेल टिपलेला आहे. सूर्य कसा झेल आणि मायकेल यांची बाजी समाप्ती झालेली आहे. चांगला झेल टिपलेला आहे. त्यांच्यासाठी स्पर्धा पुरस्कृत करण्यासाठी त्यांचा मोठा हातभार आम्हाला लागलेला आहे इथं. तसेच पद्माकर म्हात्रे आणि तर रनआउटचा पण आणखी गडी बाद होतोय. गणेश कारभारी आणि पद्माकर म्हात्रे यांना देखील पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. गणेश कारभारी जरा कॅमेरावर कॅमेरा फिरवायचा आहे स्टेजवरती. पद्माकर म्हात्रे यांना पुष्पगुच्छ सत्कार जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी गणेश कारभारी यांच्याकडनं. धन्यवाद. आता नवीन फलंदाज खेळण्यासाठी प्रल्हाद जात आहेत. शेवटचा चेंडू आहे ह्या इनिंग मधला. धावसंख्या झाली 53 आणि 5 गडी बाद झाले दहिसर संघाचे.
तसेच जुचंदर गावचे शाखा प्रमुख किरण मात्रे यांचं इथं आगमन झालेलं, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्यांचाही इथं सत्कार करून घ्यायचा आहे. किरण मात्रे यांचा सत्कार एक्सर मेडिकलचे मालक कैलाश मात्रे यांच्या हातून पुष्पगुच्छ देऊन करण्यात येणार आहे. कैलाश मात्रे, किरण मात्रे शाखा प्रमुख जुचंदर गावचे, जसं आपल्या संघाची मॅच बघण्यासाठी इथं आलेले आहेत. किरण मात्रे आणि आमचे भांजे आहेत, स्टेडियम ज्याने दिले त्यांचे ते भांजे आहेत. किरण मात्रे शाखा प्रमुख. समालोचना ऐकवतील माझे सहकार भरत राऊते. हॅलो हॅलो. हॅलो चिक. हॅलो. गोडदेव आणि मीरा दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दिवा लागेल ना. या ठिकाणी आगमन झालेलं आहे जुचंद्र नगरीचे शाखा प्रमुख, ज्यांच्या माध्यमातून आपण मित्रांनो अनेक स्पर्धेमध्ये सहकार्य दिलं जात आहे. आदरणीय सन्माननीय किरण दादा मात्रे यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं इथे आम्ही मनपूर्वक आगरी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं दादा आणि एक्सर बीच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आहे. अनेक लोक मित्रांनो मास्टर्स कपला जुडले गेलेले आहेत. संकेत पाटील आमचे जवळचे मित्र, कॉमेंटेटर म्हणून आपण ज्यांना त्यांची ओळख आहे. हॅलो हॅलो हॅलो. भरत राव तुला थोडं थांबवतो मी. गोडदेव संघाचे संघनायक प्लीज घालू नका, जरा लवकर आमची मॅच चालू करायची. नाणेफेकीचा कौल करण्याचा टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नाणेफेकीचा कौल आमचे शिवसेना शाखा क्रमांक 10 शाखा प्रमुख मिलिंद म्हात्रे यांच्या हातून आम्ही नाणेफेकीचा माफ करा, आम्ही जुचंदरचे किरण म्हात्रे यांना आम्ही बोलवतो इथं नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. ते जुचंदर शाखा प्रमुख, त्यांच्यासोबत मिलिंद म्हात्रे देखील, हे देखील शाखा प्रमुख, दोघांकडे यायचं आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. मी संघनायकांना वर बोलवतो. याशिवाय रमाकांत भोईर मीरा संघाचे आणि गोडदेव संघाचे. हॅलो. हे दोन्ही शाखा प्रमुख आमचे जुचंदरचे किरण म्हात्रे. आपला कॅमेरा आहे रूपचंद ठाकूर, ते कॅमेऱ्याच्या दिशेने वळा. यस, थँक्यू. धन्यवाद. आता नाणेफेकीचा कौल आता आम्ही इथं करतो. दोन्ही संघनायका सांगतो आणि कोळी हे म्हणायचं तुम्ही, आगरी किंवा कोळी. त्याच्यामध्ये किरण म्हात्रे यांचा कौल केला जातोय. गोडदेव संघानं नाणेफेकीचा मीरा संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आता मी त्यांना विचारतो की तुम्हाला या एक्सर गावदेवी ब संघातून तुम्हाला या आयोजनाबद्दल काय वाटतं तुम्हाला?
अतिशय सुंदर असं आयोजन झालेलं आहे इथे. अशा ग्राउंडवर खेळायला आम्हाला भरपूर आवडेल. धन्यवाद. तुम्ही नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तुम्ही काय निर्णय घेतलेला आहे? कोण हा त्याने शतरक्षण स्वीकारले. तुम्ही या मीरा संघाला किती धावापर्यंत तुम्ही रोखू शकाल? 50 रनच्या आतमध्ये प्रयत्न करू. धन्यवाद. तसेच आपले मीरा संघनायक यांना मी तुम्हाला एकसरी 20 संघाचं जे आयोजन कसं वाटलं तुम्हाला? सुंदर आयोजन आहे आणि ग्राउंड काय त्यांची काय जेवढी तारीफ करू तेवढी कमीच आहे आणि खरंच एकदम सुंदर. लाभले ते पाटील कुटुंबियाकडनं हे आम्हाला हे मैदान लाभलेले. स्वतः तिथं कमलाकर पाटील बसले. त्यांच्या कुटुंबियाकडनं पाटील कुटुंबियाकडनं हे आम्हाला मैदान मिळेल त्यांचा आम्ही मनोभाव. आणि तुम्ही या 5 षटकामध्ये जास्तीत जास्त किती धावा कुटाल तुम्ही? आता काय टार्गेट जशी बॅटिंग होईल जशी बॅटिंग होईल 50 क्रॉस करायचा. त्या मैदान 50 ते 55 धावा फार गरजेचं आहे करणं. आणि आता सामन्याला सुरुवात करायच्या भरत आहोत. थँक्यू आपण आल्याबद्दल. धन्यवाद. रूपचंद ठाकूर आपण कॉम्बॉक्स मध्ये मित्रांनो पाहिला. तसेच मिलिंद म्हात्रे आणि किरण म्हात्रे यांच्याकडनं आम्ही पुष्प. धन्यवाद रूपचंद ठाकूर. मित्रांनो आपण कॉम्बॉक्स मध्ये पाहिला, टॉसबॉक्स मध्ये आपण पाहिला जुचंद्र नगरीचे नामवंत व्यक्तिरेखा म्हणजेच किरणजी म्हात्रे साहेब. त्यांच्यासोबत आपण पाहिला शिवसेना शाखा क्रमांक 10 मिलिंदजी म्हात्रे साहेब यांना देखील आपण त्या टॉसबॉक्समध्ये पाहिला आणि त्यांच्या मान्यवरांच्या तसेच आपल्या अग्रिकोई अध्यक्ष कमलेश म्हात्रे झाले. त्यांच्यासोबत राज देखील इथं आगमन झालंय. मी 2 मिनिटं थांबू जर आम्ही आपल्या अध्यक्षाचा सत्कार करून घेतोय. पद्माकर म्हात्रे यांच्या हातून आम्ही अग्रिकोई समाजाचे अध्यक्ष कमलेश म्हात्रे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतो. जोरदार टाळ्या वाजवायचा आहे. कमलेश म्हात्रे खरोखरच या 23 गावांना घेऊन ते पुढे चालत. त्यांना आपण शुभेच्छा आहे. काय असायचं? तसंच म्हात्रे यांना देखील त्यांनाही पुष्पगुच्छ घेऊन त्याचा सत्कार करायचा आहे. तसेच ताराचंद पाटील देखील आम्ही बोलू त्या सत्कार. हे देखील पाटील कुटुंबाचे सदस्य आहेत. मॅच चालू राहू दे. तसेच या सर्व जे प्रेक्षक इथं आलेत क्रीडा रसिक आहेत त्यांच्यासाठी एक खुश खबर मी सांगतो की आपण या ज्या मैदानावरती खेळतो त्या मैदानाचं नाव इथं डिक्लेरेशन केलेलं आहे. त्या मैदानाचं नाव तुम्हाला सांगतो DG पाटील स्टेडियम असं हे नाव देण्यात आलेलं आहे. मैदानाला जोरदार टाळायचं आहे. म्हणजे दामोदर गणपत पाटील हे स्टेडियम झालेलं आहे. इथं लक्षात ठेवा DG पाटील हे स्टेडियम इथं डिक्लेअर केलं. कमलाकर पाटील, प्रमोद पाटील आणि पाटील कुटुंबातर्फे हे नाव देण्यात आलेलं आहे. धन्यवाद. ताराचंद पाटील यांना देखील पुष्प सत्कार करतो. तर नक्कीच मित्रांनो आपण पाहिलं तर नामकरण करण्यात आलं या स्टेडियमचं. अनेक लोकांनी आम्हाला प्रश्न विचारले होते की ही मॅच नक्की कोणत्या स्टेडियमवर सुरू आहे. त्यावेळेस मी म्हटलं होतं की पाटील स्टेडियम जे एकसरच्या नगरीमध्ये आहे त्या पाटील स्टेडियमवर ही मॅच सुरू आहे. मात्र नक्कीच एक नामकरण करण्यात आलं या स्टेडियमचं DG पाटील स्टेडियम. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न प्रफुल्ल त्या ठिकाणी पाहतोय. एक महत्त्वपूर्ण खेळाडू, कारण ज्या वेळेस हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरला होता त्या वेळेस अनेक विक्रमी खेळी या खेळाडूच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या. प्रफुल्ल विषयी जर म्हणायचं गेलं तर किरण दादा आज आमच्या सोबत आहेत आणि नक्कीच 2019चा एक रेकॉर्ड किरण दादा तुमच्या समोर मी आणेल. ऑन साईडला सुरेख फटका, चेंडू जातोय डीप मिड विकेट रिझर्व्हमध्ये. शतरक्षक त्या ठिकाणी मुकेश गावंड आहेत, चेंडूला फील्ड करतायत. 1 धाव. धावसंख्येनं आपण पाहतोय तर जुचंद्र संघ पुढे वाटचाल करताना पोहोचतोय 4 या धावसंख्येवर. 2019 किरण दादा
नवघरचं मैदान, बादशाहचं ग्राउंड आणि बादशाहच्या ग्राउंडवर गोडदेव संघाच्या अगेन्स्ट ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाच्या अगेन्स्ट 50 धावा, पहिली हाफ सेंचुरी आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअर मधली पूर्ण केली होती याच खेळाडूंना प्रफुल्ल यानं. तो खेळाडू तुम्हाला नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत कोण आहे मित्रांनो, पारस, आणखीन एक रत्न जुचंद्र या गावातील अनेक लोक जुडले गेले आहेत मित्रांनो. संकेत पाटील, मॅन फ्रॉम राई, मीरा भाईंदर नगरीचा बुलंद आवाज, कॉमेडियनच्या दुनियामधल्या, समालोचकांच्या दुनियामधील, त्याने देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद संकेत पाटील. त्यानंतर म्हणायचं गेलं अनेक लोक मित्रांनो जुडले गेलेले आहेत. विशाल भोईर आहेत, त्यानंतर म्हणायचं गेलं दीपक पाटील आहेत, मनोज आहे, सचिन आहे, तुषार आहे. सर्वांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत या स्पर्धेला. सर्वांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. धावसंख्या 4, धावसंख्या 5 झालेला आहे. जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून जवळपास आपण पाहिलं मित्रांनो तर जवळजवळ 253 लोक जुडली गेलेली आहेत या स्पर्धेला. तर त्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा इथे मी शतशः आभार व्यक्त करतोय. उद्याचे सामने देखील खूप महत्त्वाचे असतील. उद्या घोडबंदर आणि नारंगी हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एक्सर बी आणि वाघवीळ हा एक सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर भाईंदर आणि कांदरपडा, त्यानंतर पाणजू आणि कोलशेत हे 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये या मैदानावर तुम्हाला खेळताना दिसणार आहेत. मात्र विचार सुरू आहे, अजून कन्फर्म नाही आहे, मात्र चर्चा सुरू आहे की उद्याच्या मॅचेस कशा खेळवायच्या. काय आपण डे नाईटचीच उद्याच्या दिवस आपण डे नाईट खेळूया का, विचार सुरू आहे. विचार अजूनही सुरू आहे, मात्र अजून निर्णय लागला गेला नाही आहे. धावसंख्या आपण पाहतोय दापलकर पाहायला मिळते ती 5. पहा एक चांगली न्यूज येते किशोर पाटील एक्सरबी यांच्याकडून की उद्याच्या ज्या मॅचेस आहेत, ज्या काही मॅचेस आपल्या उद्या होतील त्या सर्व मॅचेस 5-5 षटकांच्या होतील. जरी अंधार झाला तरी आमच्याकडे फ्लड लाईट अवेलेबल आहे, आम्ही ती चालू करू शकतोय. आणि एक नक्कीच खूप मजा येईल या मैदानावर नाईटच्या स्वरूपात खेळताना. त्याबद्दल मी शतशः आभार व्यक्त करेन कमलाकर दादांचं खूप मोठं योगदान. आज दादांना पुढाकार घेतला नसता, दादांना आपलं मैदान जर आपल्याला दिलं गेलं नसतं तर इतक्या चांगल्या मैदानावर खेळण्याची संधी आपल्याला मिळाली नसती. त्याबद्दल कमलाकर दादांचं पुन्हा एकदा इथे आभार व्यक्त करतोय. एस प्लेसमेंटच्या माध्यमातून यावेळेस सिंगल कन्वर्ट करतोय. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. सुरेख एक प्रकारे म्हणायचं गेलं तालतंत्र या 2 फलंदाजांच्या माध्यमातून केलं जातं. एका साईडला आपण पारसला पाहतोय, एका साईडला आपण पाहतोय प्रफुल्लला पाहतोय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जुचंद्र या नगरीची. जवळजवळ आपण विचार केला टार्गेट सेट केलेला आहे समोर, ते म्हणजेच 54 या धावेचा. यावेळेस बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र निघून जातोय तो म्हणजेच फ्लाइंग स्लिपच्या दिशेनं. 1 धाव अंकित केली जाईल. एका धावेनं संघ मात्र पुढे वाटचाल करतोय 7 या धावसंख्येवर. सरासरी आपण पाहिले मित्रांनो तर जवळपास 11 धावा या तुम्हाला प्रति षटकामागे करायच्या आहेत आणि त्यानुसारच मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे जुचंद्र या संघाला. यावेळेस मस्तान स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आहे, प्रयत्न केला होता, हा झेल होईल की नाही विचार केला, अंतिम क्षणी मागे परतला क्षेत्ररक्षक, 1 बॉल चेंडूला फील्ड केला, तत्पूर्वी फक्त 1 धाव. कौतुक करेल मी. आज मंगळवारचा दिवस मित्रांनो, आज मला तरी असं वाटत आहे की काही संघांमध्ये काही रेग्युलर खेळाडू ते कमी असतील. क्वचित असं आपल्याला एक संघ पाहायला मिळेल की तो पूर्ण संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्या जुचंद्र संघाचं नाव घेईल मी. आज जुचंद्र संघ जरा पाहायला मिळतोय कारण आज संडेला मी प्लेइंग 11 पूर्ण पाहिली नव्हती, मात्र आज प्लेइंग 11 त्यांची आहे. यावेळेस इनसाइड आउटचा फटका अक्कावरच्या दिशेने सुरेख फटका. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय कारण जुचंद्र संघ मित्रांनो दैसरच्या त्या मैदानावर कांदरपाड्याच्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या फेरीतून ज्यावेळेस बाहेर पडला होता त्यावेळेस हे 2 खेळाडू नव्हते. बॅट घेऊन जा, मैदानाच्या आतमध्ये बॅट घेऊन जा, कोणी गेलं तर चालेल, जा बॅट घेऊन जा. त्यावेळेस प्रफुल्ल देखील नव्हता आणि पुष्पराज देखील नव्हता, पारस देखील नव्हता. यावेळेस पुष्पराज देखील आहे, प्रफुल्ल देखील आहे, निलेश मात्रे देखील आज प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळत आहेत. कांचन देखील प्लेइंग 11 मध्ये आहे. जी बॅटिंग ऑर्डर जर आपण जर पाहिली मित्रांनो जुचंद्र संघाची तर खोलवर आहे. जवळजवळ 8व्या ते 9व्या क्रमवारीपर्यंत फलंदाजी आहे जुचंद्र या संघाची.
लक्षात ठेवा, सर्वांना आम्ही सूचना देतोय, जर कुणाला टॉयलेटसाठी जायचं असेल तर प्लीज कुठेही टॉयलेट करू नका. खास करून आमच्या इथे शौचालय आहे, तर आपण त्या शौचालयाचा वापर करावा आणि प्लीज सहकार्य करावं. कारण प्रेक्षकांना देखील ही सूचना असेल आणि सर्व खेळाडूंना देखील सूचना असेल. आमच्या डाव्या बाजूला शौचालय आहे आणि त्या शौचालयाचा वापर आपण करू शकता. सुंदर मैदान आहे आणि मायबाप प्रेक्षकांना तसेच सर्व क्रीडा रसिकांना माझ्याकडून एक विनंती असेल की कोणत्याही प्रकारचा कचरा मैदानाच्या आतमध्ये करू नका. डस्टबिन बॅग आम्ही सर्व ठिकाणी लावलेल्या आहेत. तुम्ही जे काही खाद्य खाणार आहात तर ते जे पॅकेज असतात ते पॅकेज प्लीज आपण डस्टबिन बॅग आहेत त्या डस्टबिन बॅगमध्ये आपण टाकाव्यात, जेणेकरून आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचं नाव कुठेही मी म्हणेन कमी होणार नाही आहे. प्लीज मी विनंती करतोय, नावाची खराबी देखील करू नका. चांगला सुशोभित हे मैदान आहे आणि ते सुशोभित ठेवण्याचं काम आपलं देखील आहे. स्वच्छ भारत, नक्कीच निरोगी शरीर हे आपलं असणं गरजेचं आहे. धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय 11 धावा. व्यासपीठावर आपण पाहतायत मित्रांनो, आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय कमलेशजी म्हात्रे साहेब व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत आणि जवळपास DY पाटीलच्या त्या आठवणींना पुन्हा एकदा उजाला येतोय. प्लेसमेंटच्या माध्यमातून एनफिल्डच्या वरून खेळायचा होता. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. मुकेश गावंड त्या ठिकाणी आहेत. फक्त एक धाव. तुक क्षण आठवले. एक महिना म्हणायचं गेला पण 6 एप्रिल त्यानंतर म्हणजे 18 मार्च 16 मार्चचा तो दिवस जेणेकरून पुन्हा एकदा धरतीवर उतरला असं म्हणायला काही हरकत नाहीये. अतिशय सुंदर मैदान. अनेक ठिकाणावरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. एक्सर बी या संघाला मैदानाविषयी कमेंट केल्या जात आहेत. फोन देखील सुरू आहेत की नक्कीच कुठल्या मैदानावर ही मॅच सुरू आहे मास्टर्स क्रिकेटची. मात्र मित्रांनो, मी तर म्हणेल आपलं आगरी कोळ्यांचं भाग्य आहे. आगरी कोळ्यांचं आपलं भाग्य आहे म्हणून आपल्याला हे मैदान मिळालेलं आहे खेळण्यासाठी टेनिस क्रिकेट. कारण या मैदानाविषयी म्हणायचं गेलं तर या मैदानावर आतापर्यंत एकही टेनिस बॉल स्पर्धा खेळली गेली नाहीये. पहिली टेनिस बॉल स्पर्धा खेळण्याचा मान आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेला दिला जातोय. एक्सर बी या संघाला दिला जातोय. त्याप्रमाणे DY पाटीलचं ते मैदान आंतरराष्ट्रीय स्टेडियम, त्या स्टेडियमवर देखील पहिली टेनिस क्रिकेटची मॅच कुणाल तुझ्या माहितीची मृणाल ती देखील आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेनंच खेळली होती. तर ते क्षण पुन्हा एकदा पाहायला मिळते मित्रांनो. JTCच्या लाईव्हच्या माध्यमातून, मृणाल पाटीलच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून मित्रांनो, जे स्मार्ट TV स्मार्टफोनच्या माध्यमातून आम्हाला जुडले गेलेले आहेत त्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा इथे मी भरत राऊत मॅन फ्रॉम पाणजू आपलं हार्दिक स्वागत करतोय. वळतोय सामन्याच्या दिशेनं. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या 12. आत्ता मात्र 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये 42 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू 42 धावा. पहिली फेरीतील सामने मित्रांनो ज्यावेळेस संपले जातील त्यानंतर आम्ही दुसऱ्या फेरीचा विचार करणार आहोत. यावेळेस सुरेख फटका इनटू द गॅप. चेंडू जातोय दन 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 सीमा रेषा पार. येतोय पारच्या बॅट मधून दमदार चौकार. एक प्रकारे म्हणायचं गेलं यस येऊ द्या DJ येऊ द्या. पिक्चरची मात्र आठवण करून दिली. पुष्पा से समजे तो क्या फ्लावर समजे क्या, फायर आहे फायर. आणि खरोखरच पुष्पराज या नावातच फायर आहे आणि तो पुष्पराजनं मैदानाच्या आतमध्ये करून दाखवला. फिरून खेळण्याचा प्रयत्न पुष्पराजनं केला होता. मात्र जो फटका अटेम्प्ट करायचा होता तो फटका बॅटमधून पाहायला मिळाला नाहीये. 1 धाव अंकित केली जाईल का. या व्यक्तीला मित्रांनो टेनिस क्रिकेटनं पारस नाव दिलेलं आहे कारण ती चमक त्याने टेनिस जगतामध्ये अजूनही कायम स्वरूपी ठेवलेलं आहे. कारण पुष्पराज म्हटलं तर स्फोटक, घातक आणि एक प्रकारे म्हणायचं गेलं तर गोलंदाजांचा कर्दनकाल म्हणून देखील या खेळाडूला ओळखलं जातं टेनिस क्रिकेट जगतामध्ये. तो हा पुष्पराज नॉन स्ट्राइक एंडला. यावेळेस समेस्टन स्टोक आहे. चेंडू हवे. जयेंद्र ठाकूर चेंडूच्या खाली. इथे कोणतीही चुकी होत नाहीये. पहिला गडी बाद जुचंद्र या संघाचा, तो म्हणजेच प्रफुल्ल्या. बॅक टू द पॅव्हिलियन.
आत्ता आव्हान थोडंसं कठीण होतं जुचेंद्र या संघासमोर, कारण चेंडू जर आपण पाहिला तर चेंडू शिल्लक आहेत त्या 12 आणि 12 चेंडूमध्ये जुचेंद्र या संघाला तब्बल 54 धावा करायच्या आहेत. मित्रांनो, जुचेंद्र नगरीचे आपण शाखा प्रमुख किरणजी म्हात्रे साहेब देखील आमच्या बाजूला इथे येऊन बसलेले आहेत. आपल्या जुचेंद्र गावाच्या खेळाडूंना खास करून सपोर्ट करण्यासाठी. 12 चेंडू 34 धावेची गरज. राम आणि मैदानाच्या आतमध्ये राम आहे तो कुछ भी हो सकता है. राम म्हटलं तर एक मोठा खेळाडू आहे, ज्याने खास करून सुरुवातीपासून जुचेंद्र संघामध्ये मी ज्या खेळाडूला पाहतोय, मात्र पारस या खेळाडूकडे सर्वांच्या नजरा असतील. आज जवळजवळ 301 लोक जुडली गेलेली आहेत. 300 लोक तरी विचार करत असतील की आज पुष्पराजची फलंदाजी, ज्याप्रमाणे पुष्पा या पिक्चरमध्ये अल्लू अर्जुनने जी कामगिरी केली होती, त्याप्रमाणे या मैदानाच्या आतमध्ये बॅटनं मात्र या पुष्पराजला ती कामगिरी करावी लागेल जुचेंद्र या संघासाठी. धावसंख्या आहे ते 20. 18 चेंडू अजूनही शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये 34, 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 34 धावेची अजूनही गरज आहे. एक्सर बी आयोजित मास्टर्स कप 2022चा हा रणसंग्राम मित्रांनो आपण पाहत आहात एक्सरच्या या पाटील मैदानावर. पुन्हा एकदा हा प्रॉमिसिंग नाही आहे. चेंडू हवेत आहे. हा जेल होईल का? मुकेशनं प्रयत्न केला होता. हा जर जेल घेतला असता तर मी तर म्हणेल ही मॅच देखील दहिसर संघ आपल्या बाजूनं मी तर म्हणेल वळवू शकले असते, कारण पुष्पराज म्हात्रे यांचा हा झेल या ठिकाणी मात्र सुटला गेला. मजा येईल. मॅच अजूनही संपली नाही आहे. मॅच अजूनही का संपली नाही आहे? निलेश म्हात्रे सारखा नामवंत खेळाडू अजूनही डगआउटमध्ये आहे. कांचन सारखा नामवंत खेळाडू अजूनही डगआउटमध्ये आहे. त्यामुळे मॅच अजून संपली नाही आहे. एक धाव या ठिकाणी फक्त सिंगल कन्वर्ट केला गेला. याचं कारण पुष्पाला जास्तीत जास्त संधी असायला हवी. पुष्पराजला पूर्णतः आत्मविश्वास आहे की मी हा सामना जिंकून देऊ शकेल. माझ्याकडे क्षमता आहे, माझ्याकडे ती पॉवर आहे, मॅच विनिंग पारी खेळण्याची ताकद माझ्याकडे आहे आणि त्या कारणास्तव स्ट्राईकवर पुष्पराज फायर करतोय. यावेळेस इनटू द गॅप चेंडू 1 बॉन्स या ठिकाणी मात्र अडवला गेला बबनकडून. चांगलं क्षेत्ररक्षण, अन्यथा नक्कीच हा चेंडू सीमारेषा पार जाऊ शकला असता. मात्र या 2 धावा किती महत्वाच्या ठरतील, मी तर म्हणेल खूप महत्वाच्या ठरतील या सामन्यामध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण बबनकडून पाहायला मिळालं. डीप लॉंग ऑन रिझन मध्ये बबन तुम्ही पाहताय त्या ठिकाणी आहेत आणि एक प्रकारे म्हणायचं गेलं तर बबन नावाची भिंत या चौकाराच्या उभे आली असं म्हणायला काही हरकत नाहीये. ऑन ऑफ साइडला डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिसफील्ड या ठिकाणी पाहायला मिळाली. 1 धाव पूर्ण. 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. गोलंदाजी पॉइंटवर आपण पाहतायत नामवंत गोलंदाज मुकेश गावड आहेत. मोठं नाव टेनिस क्रिकेट नगरीतील, मुंबईच्या नगरीतील एक रत्न, तर दुसऱ्या साईडला आपण पाहतात जुचेंद्र गावातील एक रत्न. आमने सामने आहेत, दोन्ही श्रेष्ठ आहेत. नो डाऊट टेनिस क्रिकेट जगताचा विचार केला, गोलंदाज देखील श्रेष्ठ आहे. गोलंदाजांना देखील टेनिस जगतामध्ये आपलं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरलं आहे आणि फलंदाज जो आहे स्ट्राईक एंडवर पुष्पराज म्हात्रे हा देखील श्रेष्ठ आहे, कारण या खेळाडूचं नाव देखील जुचेंद्र टेनिसच्या क्रिकेटमध्ये सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं गेलेलं आहे. त्यामुळे दोघांमध्ये ही जी लढत आहे ही लढत खूप महत्वाची असेल. हे षटक किती धावेचं देईल, किती धावा देऊन जाईल हे षटक जुचेंद्र या संघाला. स्विच हिटचा फटका अटेम्प्ट करतोय इनटू द गॅप. चेंडू मात्र जातोय थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. येतोय दमदार चौकार. तर जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. आपला
अतिथी कक्ष आहे मित्रांनो, म्हणजे आपला स्टेज आहे, मेन स्टेज आहे. मान्यवरांचं जे आपण अतिथी कक्ष पाहतोय त्या अतिथी कक्षाच्या मागे जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जे संघ खेळून झालेले आहेत, नवघर ओवळा संघ, तर आपण जेवण सुरू झालेलं आहे, आपण जेवून घेऊ शकता. अतिथी कक्षाच्या मागे जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. नवघर संघ ओवळा संघ आपण जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 24 धावेची गरज. निलेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक रत्न जुचंद्र गावाचं. मित्रांनो, जुचंद्र गाव म्हटलं तर क्रिकेटची पंढरी, जुचंद्र गाव म्हटलं तर रांगोळीचं माहेरघर, असे विविध नावाने रूपाने नटलेलं हे गाव म्हणजे जुचंद्र गाव. आणि त्या जुचंद्र गावातील संघ आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय. कारण जुचंद्र गाव म्हटलं तर टेनिस जगतामध्ये जुचंद्र गावातूनच मी म्हणेन क्रिकेटपट्टू मित्रांनो, खास करून कैवल्य पाटील खेळण्यासाठी गेला होता दुबई येथे. खास करून 10 PL हे देखील विसरता कामा नये आहे. टेनिस जगताचा विचार आपण सोडला तर आंतरराष्ट्रीय जगतामध्ये पहिला जुचंद्र गावाचा क्रिकेटपट्टू खेळला असेल अफगाणिस्तानच्या अगेन्स्ट, त्यानंतर म्हणायचं गेलं तर दक्षिण आफ्रिकेच्या अगेन्स्ट, तो म्हणजे श्याम पाटील. आज त्यांचा जन्मदिवस आहे. तो श्याम पाटील देखील या ठिकाणी बसलेला आहे आमच्या सोबत डगआउटमध्ये. त्यामुळे जुचंद्र गावाचं नाव मी तर म्हणेन पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं गेलेलं आहे. यावेळेस गडी बात निलेश देखील या ठिकाणी आपण पाहतोय तो परततोय डगआउटमध्ये. आत्ता मात्र जुचंद्र संघासमोर अडचणी मात्र समोर येत आहेत. संजय पाटील ज्याला रणमशीन म्हणून म्हणलं जातं जुचंद्र या गावातील, तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक विक्रम आहेत मित्रांनो. जुचंद्र गावाचा असा एकमेव डान्सर जो खास करून अमेरिकेला गेला आणि तिथे विजेतापद मिळवून दिलं आपल्या ग्रुपला, तो देखील जुचंद्र गाव. भरपूर इतिहास आहे जुचंद्र गावाची, चर्चा केली जाईल कारण जुचंद्र संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, त्यामुळे जुचंद्र गावाचं नाव वारंवार घेतलं जाईल. आज मित्रांनो आणखीन एका महान व्यक्तीचा वाढदिवस आहे, ज्याच्या दारातून आतापर्यंत कोणताही व्यक्ती रिकाम्या हाती गेला नाहीये. ते म्हणजेच जुचंद्र गावाची अनमान शान आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील यांचा देखील आज वाढदिवस आहे. आणि भाईंना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. त्यांना रणजित किनी हे देखील नाव जुचंद्र गावातील मोठं नाव आहे. साहेब हे देखील नाव खूप मोठं नाव आहे. मोठमोठ्या व्यक्ती आहेत. किरणजी म्हात्रे साहेब हे देखील नाव खूप मोठं आहे. जुचंद्र गावातील आज आमच्या बाजूला आहेत, बसलेले आहेत. त्यामुळे जुचंद्र गावाचा इतिहास मित्रांनो जितका बोलला जाईल तितका कमी आहे. धावसंख्या आपण पाहतो 31 धावा, पूर्णतः अडचणी जुचंद्र संघासमोर. यावेळेस शपा लावून खेळण्याचा प्रयत्न केला होता संजय पाटीलना, चेंडू मात्र मिस होतोय. चला मीरा संघ आणि आपण पाहणार आहोत गोडदेव संघ. नाणेफेकीचा कौल झाला. नाणेफेकीचा कौल कोण जिंकलं, मीरा की गोडदेव? गोडदेव संघ नाणेफेक जिंकतोय. आपला निर्णय कळवायचा आहे. उंबरमध्ये गोडदेव फील्ड घेतलेले आहे. सुरेख गोलंदाजी. बबान हे नाव कदाचित आत्ताच्या मुलांना माहिती नसेल, मात्र जुनं क्रिकेट कोण विसरणार बबन यांचा. एक बेस्ट बॉलर, बेस्ट ऑलराऊंडर म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जातं. बोरवली नगरीचा हा रत्न, दहिसर गावाचा रहिवासी. सुरेख चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळताना बबान. आता मात्र खेळ खल्लास, कारण एक चेंडू अजूनही शिल्लक आणि करायचे आहेत 23 धावा. आणि आपण पाहतोय अशा रीतीने इथे जुचंद्र मास्टर्स संघ मात्र या स्पर्धेतून पराभूत होतोय. मात्र धन्यवाद जुचंद्र मास्टर्स, आपण इथे आलात आणि आमच्या या स्पर्धेमध्ये भाग घेतलात त्याबद्दल आपला शतशः आभार. त्यानंतर पुढील वाटचालीसाठी दहिसर मास्टर्स या संघाला देखील आम्ही हार्दिक शुभेच्छा देतोय आणि वळतोय या पुढच्या सामन्याच्या दिशेनं. चला मी विनंती करतोय गोडदेव संघ, आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि लक्षात ठेवा पहिल्या फेरीतील मॅचेस किती वाजता संपतील याच्याकडे आमचं लक्ष असेल. जर वेळ जास्त वाया गेला तर दुसऱ्या फेरीतील ज्या मॅचेस आहेत आपल्या त्यामध्ये आम्ही नक्कीच षटकांमध्ये काहीशी कपात करणार आहोत, याची पूर्वसूचना आम्ही तुम्हाला देतोय. आपण पाहतायत मित्रांनो, आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई